श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यामध्ये भीषण स्फोट झालाय। 9 पोलिसांचा मृत्यू झालाय तर 30 जण जखमी झालेले आहेत। फरीदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा हा स्फोट झालाय। जप्त केलेल्या स्फोटकांच्या साठ्यातून नमुने काढताना हा स्फोट झालाय। दहशतवादी मॉडेल प्रकरणात जप्त केलेली ही स्फोटकं होती। फरीदाबाद आणि हरियाणातून स्फोटकं जप्त केली होती। फॉरेन्सिक टीम नमुने घेत असताना स्फोट झालेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन सर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। महाजन सर, काय नेमकं घडलं असावं की नमुने काढताना इतका मोठा स्फोट झालाय? 9 पोलिसांचा मृत्यू झालाय, 30 जण जखमी आहेत। अत्यंत दुर्दैवी घटना। मात्र काय नेमकं घडलं असावं स्फोटकांचे नमुने घेताना? बघा, पहिले स्फोटकांशी ज्यावेळेला आपण हँडल करतो ते अतिशय धोकादायक असतं। म्हणून आम्हाला नेहमी सांगितलं जायचं सैन्यामध्ये की त्याकरता तुम्हाला अत्यंत काळजी घ्यावी लागते आणि जो प्रोटोकॉल असतो की ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतो आणि सेफ्टीच्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला कराव्याच लागतात। आता झालेलं असं आहे की पहिले त्यांनी ही स्फोटक पदार्थाची अनेक ठिकाणी जप्त केली होती, ती त्यांनी एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना ती सुरक्षित ठेवायची होती। तर अशा प्रकारे स्फोटकांची विनाकारण जी हरकत होते ती केली जात नाही। जिथे स्फोटक पदार्थ मिळतात तिथेच ते साठवून ठेवले जातात कारण ट्रान्सपोर्टेशन मध्ये स्फोट होऊ शकतो। त्याचा दिल्लीमध्ये जो झाला होता तो ट्रान्सपोर्टेशन करतानाच आला होता। दुसरी गोष्ट अशी असते की स्फोटकांचं जे कॉम्पोजिशन असतं ते स्टँडर्ड नसतं। म्हणजे आपण म्हणत होतो की अम्युनियम नायट्रेट आहे वगैरे, परंतु अम्युनियम नायट्रेटच्या शिवाय सुद्धा इतर स्फोटक पदार्थ असतात ज्यांची प्रॉपर्टीज म्हणजे त्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात आणि ते हँडलिंग मध्ये नेहमीच अनसेफ असतात। तर म्हणून नेमकं काय होतंय आपला हा केवळ अंदाज होता आणि म्हणून ते फॉरेन्सिक एक्सपर्ट तिथं ते म्हणजे त्याचं जे सॅम्पल आहे ते घेत होते आणि होऊ शकतं की ते सॅम्पल असताना त्याच्याबरोबर काही डेटोनेटर्स मिसळले असतील किंवा त्याच्याबरोबर काही ज्वालाग्राही पदार्थ मिसळले असतील किंवा काही कारणामुळे इथं टेम्परेचर वाढलं असेल, म्हणजे शॉर्ट सर्किट म्हणा किंवा असं म्हणा की मी नुसतं एक अंदाज लावतोय कारण ही बहुतेक वेळ सकाळची होती तर त्याच्यामुळे तिथे काही टेम्परेचर वाढणं हे सोपं नाहीये म्हणजे बाहेरच्या कारणामुळे। तर म्हणजे तिथे या तर शॉर्ट सर्किट झालं असावं, त्या चुकून कोणी मॅच स्टिक त्यांनी टाकली असावी किंवा एखादं डेटोनेटर जे असतं जे जास्त संवेदनशील असतं ते त्यात मिसळलं असावं। तर 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे स्फोटक नायट्रेट एक आहे आणि दुसरं आहे मिसळलं असावं। तिथे असतात त्याच्याकरता स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, सेफ्टी प्रोटोकॉल आहे, तो फॉलो केला नसावा हे संदर्भात दिसतंय। आणि तिसरी गोष्ट लक्षात असावं की सगळी जी पोलीस स्टेशन असतात ती जिथे वस्ती असते तिथे असतं, कारण पोलीस स्टेशन कधीही गावाच्या बाहेर नसते। बुडगावचं स्टेशन होतं तर ते म्हणजे त्याच्या आजूबाजूला पण लोक असतातच की राहणारे, तर त्याच्यामुळे स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे की स्फोटक पदार्थांना अशी कधीही एवढी हालचाल करू नये, वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र करू नये वगैरे। ही त्यांनी चूक केलेली आहे आणि दुर्दैवाने याची त्यांना फारच मोठी शिक्षाही मिळालेली आहे। बरं, धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी, सविस्तर माहितीसाठी।